Welcome student. In previous lecture, we have completed some types of simple epithelial tissue. In that, we have completed first type, that is the squamous epithelium. Second is the cuboidal epithelium. And third, that is the columnar epithelium. And today, we will start with the fourth type of epithelial tissue, that is the simple epithelial tissue. And the name of that tissue is a ciliated epithelium. पहा, आधीच्या लेक्चरला आपण सिंपल इपिथेलियम शिकायला सुरुवात केली होती. आणि ह्या सिंपल इपिथेलियमचं बेसिक आपण पाहिलं होतं की सिंपल इपिथेलियम म्हणजे काय, तर बेसमेंट मेम्ब्रेन वरती जेव्हा एकच सेलचा लेयर प्रेझेंट असतो त्याला आपण सिंपल इपिथेलियम म्हणतो. आणि मग हा सिंपल इपिथेलियमचे काही टाइप्स आपण पाहिले होते. तर त्याच्यामध्ये स्क्वामस आपण कंप्लीट केला, नंतर क्युबॉइडल कंप्लीट केला आणि कॉलमनार इपिथेलियम आपण कंप्लीट केला. आजच्या लेक्चरला आपल्याला पुढचा टाइप शिकायला सुरुवात करायचा आहे, ज्याला आपण म्हणतो सिलिएटेड इपिथेलियम. आता सिलिएटेड इपिथेलियमचं डायग्राम तुमच्या समोर आहे. सुरुवात आपण करताना पहिल्यांदा पाहतो की त्याचं लोकेशन काय, की सिलिएटेड इपिथेलियम कुठे प्रेझेंट आहे. सो फर्स्ट पॉइंट इज द लोकेशन. So ciliated epithelium, it is present in the inner lining of buccal cavity of frog. Inner lining of buccal cavity of frog. Now the second location is, it is present in the trachea, and thirdly it is present in the oviduct of vertebrates. लोकेशन आपण त्याची पाहायला सुरुवात केली आहे. आणि लोकेशन मध्ये आपण पाहिलं की सिलिएटेड इपिथेलियम इज प्रेझेंट इन द इनर लाइनिंग ऑफ बकल कॅव्हिटी ऑफ फ्रॉग. इट इज प्रेझेंट इन द ट्रकी. Then it is also present in the nasal cavity and oviduct of vertebrates. लोकेशन आधी नीट समजावून घ्या. इनर लाइनिंग ऑफ बकल कॅव्हिटी ऑफ फ्रॉग. फ्रॉग जो आहे, ह्या फ्रॉगची जी बकल कॅव्हिटी आहे, माउथ कॅव्हिटीला बकल कॅव्हिटी आपण म्हणतो. तर ह्या बकल कॅव्हिटीच्या आतमध्ये असा सिलिएटेड इपिथेलियम प्रेझेंट आहे. हे झालं पहिलं लोकेशन. दुसरं लोकेशन ट्रकी. त्याच्या आधी हे लोकेशन आपण बघू ना, नेझल कॅव्हिटी. इव्हन आपलं एक्झाम्पल आपण घेतलं ह्युमन बिंगचं, तर ह्युमन बिंगची जी नेझल कॅव्हिटी आहे, नेझल चेंबर्स म्हणतो आपण ह्याला, तर ह्या नेझल चेंबरच्या आतमध्ये काय प्रेझेंट असतात, तर ह्या नेझल चेंबरच्या आतमध्ये प्रेझेंट असतात सिलिएटेड इपिथेलियम. नेझल कॅव्हिटीमध्ये हेअर्स प्रेझेंट आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि ते हेअर्स म्हणजे काय, तर ते हेअर्स म्हणजे सिलिया आहे, म्हणून त्याचं लोकेशन सांगितलं नेझल कॅव्हिटी. नेझल कॅव्हिटी नंतर पुढचं लोकेशन आहे ह्याचं ट्रकी. ट्रकी म्हणजे श्वासनलिका. ही जी श्वासनलिका आहे, ह्या श्वासनलिकेच्या आतल्या बाजूला असा सगळा कोण प्रेझेंट आहे, तर सिलिएटेड इपिथेलियम आहे. इथे सगळ्या आतल्या बाजूला सिलिया प्रेझेंट असते. पुढचं लोकेशन सांगितलंय ओविडक्ट ऑफ व्हर्टिब्रेट. व्हर्टिब्रेट्स म्हणजे कोण, ज्याला पाठीचा कणा आहे त्याला आपण व्हर्टिब्रेट्स असं म्हणतो. मग ह्या व्हर्टिब्रेटच्या ओविडक्ट मध्ये हे प्रेझेंट आहे. म्हणजे काय, पहा थोडंसं माहित करून घ्या, कारण तुम्ही अजून रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम फारशी काही शिकलेला नसाल. तर इथं जर तुम्ही पाहिलं तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही अशी असते मुलींना. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये फारसं काही बाकीचा पोर्शन आपल्याला शिकायचा नाहीये, पण हा जो पोर्शन आहे, ह्या ज्या ट्यूब्स आहेत आडव्या अशा, ह्या ट्यूबला म्हणतात ओविडक्ट. ओविडक्ट इज द पार्ट ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा हा एक पार्ट आहे. ट्यूब्स आहेत अशा, आणि ह्या ट्यूबच्या आतल्या बाजूला सगळा कोण प्रेझेंट असतो, तर सिलिएटेड इपिथेलियम. मग किती लोकेशन सांगितली पहा.
पहिलं लोकेशन सांगितलं बकल कॅव्हिटी ऑफ रॉक, दुसरं लोकेशन सांगितलं ट्रकी म्हणजे श्वासनलिकेमध्ये त्या प्रेझेंट आहेत, तिसरं पाहिलं ओव्हिडक्ट ऑफ व्हर्टिब्रेट्स, पाठीचा कणा किंवा पृष्ठवंशीय प्राणी जे आहेत ह्यांच्यामधल्या ज्या फिमेल्स आहेत त्या फिमेलमध्ये अशा ज्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला अशा ज्या ट्यूब्स असतात ह्या ट्यूबला आपण ओव्हिडक्ट असं म्हणतो आणि ते आहे ओव्हिडक्ट ऑफ व्हर्टिब्रेट. आणि नेझल कॅव्हिटी म्हणजे नोज, नेझल चेंबरमध्ये सुद्धा काय प्रेझेंट असतं तर हे सिलिएटेड इपिथेलियम प्रेझेंट असतं. आता हे झालं त्याचं लोकेशन. लोकेशन झाल्यानंतर पुढचा पॉइंट आपला कशाचा असतो तर स्ट्रक्चरचा असतो. सो नेक्स्ट पॉइंट इज स्ट्रक्चर. Now, structurally, these cells, they are columnar or cuboidal in shape. So they are columnar. Or cuboidal in shape. त्याचा शेप जर तुम्ही बघितला सिलिएटेड इपिथेलियमचा तर तो एकतर कॉलमनार असेल किंवा असा क्युबॉइडल पण असू शकतो मुलींनो. असा बसला आणि ह्याला असं न्यूक्लियस आणि त्याच्या भोवती ह्या सिलिया. ठीक आहे, तर असा क्युबॉइडल पण असू शकतो किंवा असा टॉल पिलर लाईक किंवा कॉलमनाइज असा त्याचा शेप असू शकतो ज्याला आपण कॉलमनार म्हणतो. सो द सेल्स ऑफ दॅट सिलिएटेड इपिथेलियम they are columnar or cuboidal in shape. Now their basal end is narrow. Their basal end is narrow. This is the basal end and this is the broad end or anterior end. Now that basal end is narrow and it is rested on basement membrane. Basal end कसा आहे narrow आहे. आणि कशावरती रेस्ट केलेली आहे रेस्टिंग ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन. खालची बाजू त्याची निमुळती आहे आणि ती कशावरती रेस्ट केलेली आहे तर ह्या बेसमेंट मेम्ब्रेन वरती रेस्ट केलेली आहे. नाउ दिस इज द फ्री एंड. नाउ द फ्री एंड इज ब्रॉड एज कंपेयर टू द बेसल एंड. सो द फ्री एंड इज ब्रॉड or anterior end is broad and it shows number of hair-like structure and that hair-like structure is known as the cilia. Clear? अवघड काहीच नाहीये, 2-3 पॉइंट फक्त मी सांगितले. So these cells are columnar or cuboidal in shape. They have basal end. That basal end is narrow and that is resting on the basement membrane. And the free end or anterior end is broad and free, and it possesses the number of hair-like structure, and that number of hair-like structure they are known as cilia. Now, this cell contains the oval nucleus. They contain the oval nucleus, and that nucleus is present at the basal end. That is present at basal end. So, this ciliated epithelium, it contains the nucleus, but that nucleus is oval in shape and it is present basal half of the cell or basal end of the cell, and that is about the structure. किंवा इथं तुम्ही आणखी एक वाक्य सांगू शकता that nucleus gets surrounded by the cytoplasm. पहा ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे तर सिलिएटेड इपिथेलियमच्या ज्या सेल्स असतात त्या 2 प्रकारचा शेप असू शकतो. एक तर त्या बसक्या असतील अशा तर त्याला आपण म्हणतो क्युबॉइडल इन शेप म्हणतो, आणि ज्यावेळेला त्या अशा उंच असतात टॉल असतात त्यावेळेला त्याला कॉलमनार म्हणतो. मग एक तर त्या कॉलमनार तरी असते किंवा क्युबॉइडल तरी असते. पुढचा पॉइंट मी सांगितला कॉलमनार बद्दल बोलताना त्याचा हा नॅरो एंड आहे आणि हा फ्री एंड आहे. हा जो काही बेसल एंड आहे हा नॅरो आहे, निमुळता झालेला आहे आणि तो कशावरती रेस्ट करतोय तर बेसमेंट मेम्ब्रेन वरती. हा जो एंड आहे हा एंड फ्री एंड आहे
आणि तो ह्याच्याशी कम्पेअर केला असता तो एंड कसा असतो, ब्रॉड असतो. तो एंड कसा आहे, ब्रॉड आहे. आणि ब्रॉड एंडला तुम्हाला हे जे हेअर लाईक स्ट्रक्चर तिथं दिसतंय, ह्या हेअर लाईक स्ट्रक्चरला काय म्हणतात, तर ह्याला सिलिया असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि न्यूक्लियस बद्दल पुढचा पॉइंट सांगितला की ह्या सिलिएटेड इपिथेलियम मध्ये असणारं जे काही न्यूक्लियस आहे त्याचा शेप असा अंडाकृती आहे, म्हणून त्याला आपण ओव्हल इन शेप म्हणतो. आणि त्याची पोझिशन जर तुम्ही बघितली, तो कुठे प्रेझेंट आहे तुम्ही पाहिला, तर दॅट इज प्रेझेंट टुवर्ड्स द बेसल एंड. बेसल एंडला आपण तो दाखवलेला आहे. आणि ह्या न्यूक्लियसच्या भोवती काय प्रेझेंट आहे, तर ह्या न्यूक्लियसच्या भोवती प्रेझेंट असतं सायटोप्लाझम. खरं तर कसं आहे लक्षात घ्या, हे जे सायटोप्लाझम असतं, ह्या सायटोप्लाझमच्या इथं असं एक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं आणि याला बेसल न्यूक्लियाय असं म्हटलं जातं. तर हे काही फारसं तुम्ही लक्षात घ्यायचं कारण नाही, कारण त्या पुस्तकात नाही. फक्त एवढंच लक्षात घ्या तुम्ही, बेसल बॉडीज म्हटलं जातं. खरं तर ह्याला न्यूक्लियापेक्षा बेसल बॉडीज म्हणतात. आणि त्याच्यापासून हे जे काही सिलिया असतात, ह्या सिलिया ओरिजिनेट होतात. ठीक आहे. काय म्हणायचं त्याला, बेसल बॉडीज. आता पुढे पहा, ह्याचं फंक्शन आपल्याला पाहायचंय. सिलिएटेड एपिथेलियमचं फंक्शन काय आहे, तर पहा, so that cilia they create a movement of material in a specific direction and prevent the entry of dust particle in the trachea. So it create a movement of material in specific direction and prevent entry of dust particles into trachea. पाहायला जाते काय घडतं इथं, तर ह्या सिलिएटेड इपिथेलियम काय काम करतो, ते एका स्पेसिफिक डिरेक्शन मध्ये त्या बीट होत असतात. म्हणजे कसं पहा, समजा इथं मी तुम्हाला दाखवलं, तर ह्या समजा सिलिया आहे, तर ह्या सिलिया सगळ्या अशा एकाच डिरेक्शननी पिक्युलियर मॅनरनी त्या बीट होत असतात. त्यांचं बीटिंग असतं, वेव्ह तयार होतात. सगळ्या गेल्या तर अशाच बीट होतील, सगळ्या झाल्या तर ह्याच डिरेक्शनला बीट होतील. म्हणजे ते क्रिएट अ मुवमेंट ऑफ मटेरियल इन अ स्पेसिफिक डिरेक्शन. समजा जर इथं एखादा डस्ट पार्टिकल असेल, ही ट्रकी इमॅजिन करा, असं करून पाहतो आपण. समजा ट्रकी मधलं आपण हे फंक्शन पाहतोय, ही ट्रकी, ह्या ट्रकीच्या आतल्या बाजूला सगळ्या अशा सिलिया आहेत. बघा लक्षात येते. ठीक आहे. आता ह्याला कोण आहे, सगळ्या सिलिएटेड इपिथेलियम आहे. मी सगळ्या सिलियाची बीटिंग दाखवल्यासारखं थोडंसं दाखवलंय तुम्हाला की ह्या सिलिया ह्या डिरेक्शनला बीट होत आहेत, बरोबर आहे. मग किंवा सिम्पली ह्या सगळ्या सरळ दाखवू, तर ह्या सिलिया काय करतात, एका विशिष्ट डिरेक्शननी त्या बीट होत असतात. मग बीटिंग होत असताना ते जे काही डस्ट पार्टिकल आहे, तर ह्या डस्ट पार्टिकलची एंट्री त्या ट्रकीमध्ये होऊ देत नाही. दे बीट इन अ पिक्युलियर मॅनर and prevent the entry of dust particle into trachea. मग लक्षात घ्या, समजा नेझल चेंबर मध्ये डस्ट पार्टिकल आहेत, तर नेझल चेंबर मधल्याच ट्रकिया काय करतील, तिथं त्याला ट्रॅप करतील. समजा डस्ट पार्टिकल मधून नेझल चेंबर मधून चुकून हे डस्ट पार्टिकल तुमच्या ट्रकीमध्ये गेलेच, तर ट्रकी त्याला लंग मध्ये जाऊ देत नाही. लक्षात घ्या, त्यानंतर नाच असतात. मग इथल्या ट्रकी ह्या अशा मॅनरनी बीट होतात बाहेरच्या बाजूने. आणि समजा इथं जर एखादा डस्ट पार्टिकल असेल, तर तो असा तुमच्या नेझल चेंबरकडे, तुमच्या बाकीच्या वरच्या पोर्शनकडे ह्या काय करतात, तो ढकलतात आणि इथं त्याला जाऊ देत नाही. सो प्रिव्हेंट द एंट्री ऑफ डस्ट इनटू द ट्रकी. ट्रकीमध्ये एंट्रीची, ट्रकीमध्ये फूड पार्टिकल म्हणण्यापेक्षा डस्ट पार्टिकलची एंट्री होऊ देत नाही. लक्षात येत आहे. पुढे पहा काय येते.
पुढचं फंक्शन त्यांनी सांगितलंय पुश द ओव्हम थ्रू ओव्हिडक्ट. पुढचं फंक्शन आहे की ओव्हिडक्ट मध्ये हा ओव्हम पुश करायचं काम करतो. म्हणजे कसं पहा, हे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं हे युटेरस आहे बरोबर. इथं अशी ओव्हरी असते, ही ट्यूब अशी ओव्हिडक्टची असते आणि इथं ह्या सगळ्या सिली आहेत. तर ह्या ओव्हरी मधून जो काही एग पडतो तो ही ओव्हिडक्ट कॅच करते आणि हा एग सिलियाच्या विशिष्ट डिरेक्शन मधल्या मुवमेंटमुळे हा इथं येऊन बसतो. सो इट पुश द एग इनटू द ओव्हिडक्ट असं तुम्ही तिथं सांगता येईल किंवा पुश द ओव्हम थ्रू द ओव्हिडक्ट हे त्याच्यामध्ये तुम्ही फंक्शन सांगू शकता. दॅट इज अबाउट द सिलिएटेड इपिथेलियम. आता सिलिएटेड इपिथेलियम झाल्यानंतर पुढचा इपिथेलियल टिश्यू आपल्याला शिकायचा आहे, पाचवा आहे आणि त्याला म्हटलं जातं ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम. सो नेक्स्ट वन इज नोन ॲज अ ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम. पाचवा प्रकार आहे तो. ग्लॅन्ड्युलर. आता ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम कसा आहे पहा. इथं अशी एखादी सेल ही इन्व्हॅजिनेशन फॉर्म करते असं. बघा आता एक्सप्लेनेशन केल्यावर तुमच्या लक्षात येईलच. आणि तिथं मायक्रोव्हिलाय करायच्या सिलियाच्या. काय करायचे सिलियाच्या ऐवजी आपण मायक्रोव्हिलाय करायचे. पहा हे असं स्ट्रक्चर आहे. ह्याला फिंगर लाईक प्रोजेक्शन्स काढतो आपण. ठीक आहे पाहतो तुमच्या लक्षात येईल. पुढचा टाईप आपल्याला शिकायला सुरुवात करायची आहे. त्याच्यामध्ये मायक्रोव्हिलाय, म्युकस हीच नाव आहे. त्याला नाव द्या मायक्रोव्हिलाय. इथं नाव द्या. इथं काय त्याच्यामध्ये त्याला म्युकस. नंतर सायटोप्लाझम आहे, न्यूक्लियस आहे. फक्त आता वेगळं नाव ह्याच्यामध्ये काय द्यायचं आपल्याला तर ते नाव आहे गोबलेट सेल्स. ही जी सेल दाखवली आपण इथं वेगळी तिला नाव द्यायचं गोबलेट सेल. गोबलेट सेल. आणि तिच्या शेजारची जी दुसरी सेल आहे तिला नाव दिलेलं आहे ऍब्सॉर्प्टिव्ह सेल. ही जी सेल आहे तिला नाव दिले ऍब्सॉर्प्टिव्ह सेल. आता पुढचा टाईप आपण शिकायला सुरुवात केली आणि त्या टाईपचं नाव आहे ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम. आता ग्लॅन्ड्युलर इपिथेलियमचं स्ट्रक्चर आपण पहिल्यांदा बघू कारण ते वेगवेगळे आहेत, त्याचे टाईप्स आहेत. तर पहा सिंपल इपिथेलियमचा पाचवा प्रकार म्हणजे ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम. नाव द सेल्स मे बी कॉलमनार, क्युबॉइडल और पिरामिडल इन शेप. सेल्स मे बी कॉलमनार, क्युबॉइडल और पिरामिडल. शेलचा जर शेप तुम्ही बघितला कॉलमनार याच्यामध्ये ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम मध्ये तर तो कॉलमनार असू शकतो, तो क्युबॉइडल असू शकतो किंवा तो पिरामिड सारखा सुद्धा असू शकतो. कुठलाही शेप त्याच्यामध्ये त्या सेलचा असू शकतो. नाउ द न्यूक्लियस इज लार्ज and that large nucleus is present at the base of the cell. So the nucleus is large. This is the large nucleus and that is present at the base of cell which gets surrounded by the cytoplasm. So nucleus that is large, present at the base and surrounded by cytoplasm. Clear? So nucleus is a large. That large nucleus is present at the base of the cell and it gets surrounded by the cytoplasm. Now in the cytoplasm of that glandular epithelium, the secretory granules are present. So
secretory granules. That secretory granules, they are present in the cytoplasm of cell. So secretory granules, सिक्रिशन सिक्रेट करणारे जे काही ग्रॅन्युल्स असतात त्याला आपण सिक्रेटरी ग्रॅन्युल्स असं म्हणतो आणि ते त्या सेलच्या सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतात. पहा परत एकदा सांगते. समोर मी काढलेला ग्लॅन्ड्युलर एपिथेलियम आहे. ग्लॅन्ड्युलर एपिथेलियमचं स्ट्रक्चर आपण शिकायला सुरुवात केली आहे. ग्लॅन्ड्युलर एपिथेलियमच्या सेल्स ह्या कॉलमनार असतील, टॉल पिलर लाईक असतील, क्युबॉइडल असतील, बसक्या असतील किंवा पिरामिडल असतील. ब्रॉड बेस असेल आणि टॉप कसा असेल, नॅरो असेल, त्यापर्यंत असेल. ह्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे. न्यूक्लियस लार्ज आहे आणि बेसल एंडला प्रेझेंट आहे. न्यूक्लियसच्या भोवती सायटोप्लाझम प्रेझेंट आहे आणि सायटोप्लाझम मध्ये काय प्रेझेंट आहे तर सिक्रेटरी ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहे. नाव आता हे माहित झाल्यानंतर आपल्याला पुढे पाहायचंय की ग्लॅन्ड्युलर एपिथेलियम किंवा ग्लॅन्ड्युलर एपिथेलियम ग्लॅन्ड म्हणजे काय, ग्रंथी म्हणजे त्या काय करणार, सिक्रिशन करणार. सो देर आर टू टाइप्स ऑफ ग्लँड्स. पहिल्यांदा ग्लँड्स बघू. ग्लँड्स, देर आर टू टाइप्स. वन इज नोन ॲज अ युनिसेल्युलर ग्लँड. Unicellular gland, and another is known as a multicellular gland. नावातच मिनिंग आहे. युनिसेल्युलर ग्लँड म्हणजे काय पहा आणि मल्टीसेल्युलर ग्लँड म्हणजे काय पहा. When the only one cell function as a gland, that is known as a unicellular. आणि मल्टीसेल्युलर ग्लँड म्हणजे काय, युनिसेल्युलर ग्लँड नाही सारखं आणि इथं मल्टीसेल्युलर ग्लँड. युनिसेल्युलर म्हणजे सांगितलं इन दॅट ग्रुप ऑफ सेल ओनली वन सेल दॅट फंक्शन ॲज अ ग्लँड. सो हिअर ओनली वन सेल फंक्शन ॲज अ ग्लँड. फक्त एकच सेल ग्लँडचं फंक्शन करते. ग्लँडचं फंक्शन करते म्हणजे काय करते, सिक्रिशन सिक्रेट करते. आणि द बेस्ट एक्झाम्पल आहे गोबलेट सेल ऑफ इंटेस्टाइन. द एक्झाम्पल इज गोबलेट सेल ऑफ इंटेस्टाइन. आता लक्षात समजा हे आपलं इंटेस्टाइन, बरोबर. ह्या इंटेस्टाइनच्या आतमध्ये तुम्हाला माहिती की कॉलमनार एपिथेलियम सेल्स आहेत. मग सगळ्या आपण अशा सेल्स काढल्या, ह्या सगळ्या त्याच्या मायक्रोव्हिलाय झाल्या, बरोबर, अशा सगळ्या. पण ह्या सेलमध्ये एखादी सेल अशी झालेली असते की ती सेल असं इमॅजिनेशन तयार करते अँड दॅट बिकम अ ग्लँड आणि ती ग्लँड म्हणून काम करते. मग ही जी सेल ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहे ह्या सेलला काय म्हटलं जातं, तिला म्हटलं जातं गोबलेट सेल. लक्षात येते तुमच्या. म्हणजे ह्या सगळ्या सेलमध्ये फक्त हीच सेल काय करते, सिक्रिशन सिक्रेट करू शकते. गोबलेट हा शब्द तिला का वापरलाय तर हिचा एंटेरियर एंड ब्रॉड आहे आणि पोस्टेरियर एंड नॅरो आहे, तर त्यामुळे त्याला काय म्हटलेले गोबलेट हा शब्द तिथं वापरलेला आहे. लक्षात येते. दॅट इज अबाउट द युनिसेल्युलर. नाउ द नेक्स्ट इज मल्टीसेल्युलर ग्लँड. सो व्हॉट इज मीन बाय मल्टीसेल्युलर ग्लँड. Multicellular gland means many cells come together and form a gland. An example is salivary gland. Many cells come together and forms gland. Many glandular cell म्हटलं तरी चालेल. Many glandular cells comes together and they form a single gland, and that is known as a multicellular gland. Example, salivary. म्हणजे लाळ ग्रंथी, तुमच्या लाळ तयार करणाऱ्या ग्रंथी. आता कसं असतं पहा, सलायव्हरी ग्लँड मध्ये काय झालेलं आहे तर समजा तेव्हा ही एक ग्लँड आपण अशी काढली अशी, तर हिच्यामध्ये
सगळ्याच्या सगळ्या सेल सिक्रिशन सिक्रीट करतात. म्हणजे ह्या ग्लँड मधल्या सगळ्या सेल काय झाल्या, सिक्रिटरी इन फंक्शन झाल्या. मग एक एका इथं सिक्रिशन करणारी नाही, तर इथं मेनी आहेत म्हणून ह्याला मल्टी सेल्युलर ग्लँड म्हणतात. पण इथं जर तुम्ही बघितलं तर इथं सगळ्या सेल मायक्रोविला असणार आहेत. फक्त आपल्या एकाच सेलचं मॉडिफिकेशन झालंय आणि मॉडिफिकेशन होऊन तिथं काय तयार झालेलं आहे, तर तिथं ती सेल सिक्रिटरी फंक्शनला झाली आहे आणि तिला मी म्हणून म्हणतो युनिसेल्युलर ग्लँड. लक्षात आलं असेल, ठीक आहे. आता पुढे पहा. नाउ दॅट मल्टीसेल्युलर ग्लँड्स दे आर ऑफ टू टाइप. आता मल्टीसेल्युलर ग्लँड पुन्हा दोन प्रकारचे पहा. युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर म्हणजे कळलं का? युनिसेल्युलर म्हणजे फक्त त्या ग्रुपमधली एकच सेल ही सिक्रिशनचं फंक्शन करते. आणि मल्टीसेल्युलर म्हणजे काय, तर सगळ्या सिक्रिशन करणाऱ्या सेल्स एकत्र येतात आणि त्यांचा जो ग्रुप तयार होतो त्याला आपण मल्टीसेल्युलर ग्लँड म्हणतो. मग ही जी मल्टीसेल्युलर ग्लँड आहे, ह्या मल्टीसेल्युलर ग्लँड्स पुन्हा दोन प्रकारच्या आहेत. So there are two types of multicellular gland. First is known as the exocrine gland and second one is known as the endocrine gland. So one is known as the exocrine gland and another is known as the endocrine. So exocrine gland means these glands, they possess the duct to carry their secretion. So these are the ducted glands. Ducted glands means what? They possess a duct to carry their secretion. And endocrine glands means these are ductless glands. Means they do not possess the duct to carry their secretion. So now the exocrine gland, they pour their secretion at a specific site. They pour their secretion at specific site. And these endocrine gland, they pour their secretion directly into the blood. Clear? Now the examples are exocrine gland examples: salivary gland, then sweat gland. Now the examples of that endocrine glands are pituitary gland, thyroid gland, adrenal gland, parathyroid gland. Number of glands are endocrine glands. पहा लक्षात आलं का? मल्टीसेल्युलर ग्लँड म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की मेनी सिक्रिटरी सेल्स कम्स टुगेदर अँड दे फॉर्म अ स्ट्रक्चर दॅट इज नोन ॲज अ मल्टीसेल्युलर ग्लँड. मल्टीसेल्युलर ग्लँड दोन प्रकारचे आहेत, एक्झोक्राइन ग्लँड आणि एंडोक्राइन ग्लँड. एक्झोक्राइन ग्लँड म्हणजे काय, तर त्या ग्लँडला त्याचं सिक्रिशन कॅरी करायला डक्ट असते. एक्झाम्पल सांगितलं सलायव्हरी ग्लँड आणि स्वेट ग्लँड. सलायव्हरी ग्लँड म्हणजे अशा ग्लँड्स आहेत पाहायच्या, मग ह्याचं हे सिक्रिशन आणि हे पोर कॅरी करण्यासाठी ही त्याला काय झाली, डक्ट. ठीक आहे. मग ज्या ग्लँडला डक्ट असते सिक्रिशन कॅरी करायला ती डक्टेड ग्लँड झाली, म्हणजे त्यांना सिक्रिशन आहे आणि ह्याचं सिक्रिशन कुठे तर एका विशिष्ट ठिकाणी ते पोअर केलं जातं. मग जर समजा सलायव्हरी ग्लँडचं सिक्रिशन असेल तर ते कुठे येतं, तुमच्या माउथ कॅव्हिटीमध्ये सिक्रिट होईल. स्वेट ग्लँडचं सिक्रिशन असेल तर आपल्या बॉडीच्या सरफेसला सगळ्या त्याच आहेत, तिथं ते सिक्रिशन केलं जातं कारण त्याला डक्ट आहे. स्पेसिफिक साईटला त्याचं सिक्रिशन होतं. एंडोक्राइन ग्लँड बघितली तर तिला सिक्रिशन कॅरी करायला डक्टच नाहीये. मग डक्ट नसल्यामुळे तिला आपण डक्टलेस ग्लँड म्हणतो. आणि मग डक्ट नसल्यामुळं तिचं सिक्रिशन कुठे जाईल, डायरेक्टली स्पेसिफिक साईटला जातं का लगेच नाही, तर डायरेक्टली ते सिक्रिशन कुठे पोर केलं जातं, त्या ब्लडमध्ये पोर केलं जातं आणि ब्लड करून पुन्हा त्याच्या टार्गेट ऑर्गनला जातं. मग ह्याचे एक्झाम्पल कुठली आहेत,
तर पिट्युटरी ग्लँड आहे ब्रेनच्या खाली असणारी, थायरॉइड ग्लँड आहे नेक रिजन मध्ये असणारी, पॅराथायरॉइड ग्लँड आहे त्याच्याच पाठीमागे असणारी, ॲड्रिनल ग्लँड आहे किडनीवरती असणारी. खूप सारे एक्झाम्पल ह्याची तुम्हाला सांगता येतील. आणखीन एक जाता जाता माहिती असू द्या, एंडोक्राइन ग्लँडच्या सिक्रिशनला आपण हार्मोन असं म्हणतो आणि मोस्टली एक्झोक्राइन ग्लँडचं जे सिक्रिशन असतं त्याला एन्झाईम असा शब्द वापरला जातो. तर एक्झोक्राइनचं सिक्रिशन एन्झाईम असतं आणि एंडोक्राइन ग्लँडचं सिक्रिशन हे हार्मोन असतं. ठीक आहे, दॅट इज अबाउट द टाइप्स ऑफ मल्टीसेल्युलर ग्लँड. आता ह्याचे आपल्याला 2 पॉईंट शिकायचे म्हणूया किंवा शेवटचा पॉईंट म्हणा अर्थात की ज्याच्यामध्ये आपल्याला शिकायचे त्याचं फंक्शन. सो द फंक्शन ऑफ ग्लँड्युलर epithelium. नेक्स्ट पॉइंट इज द फंक्शन. कॉमन फंक्शन आपल्याला पाहायचंय ग्लँड्युलर epitheliumचं. आणि मग काय फंक्शन आहे पहा ग्लँड्युलरचं. That glandular epithelium, it secrete the mucus that trap the dust particle. It secrete the mucus and that mucus trap dust particles. पहा आता याचं लोकेशन तुम्हाला माहिती की नेझल चेंबर मध्ये हा प्रेझेंट आहे, ट्रकी मध्ये हा प्रेझेंट आहे. मग हा ग्लँड्युलर एपिथेलियम काय करतो तर सिक्रिशन सिक्रेट करतो. म्युकस चिकट असा सबस्टन्स सिक्रेट करतो आणि तो नेझल कॅव्हिटी मध्ये असल्यामुळं तो चिकट सबस्टन्स आपल्या ट्रकीमध्ये असल्यामुळं काय होतं तर जे काही डस्ट पार्टिकल तुमच्या हवेमधून नाकात जातात ते नाकातच ट्रॅप केले जातात, त्या म्युकस मध्ये अडकले जातात आणि मग पुढच्या सिस्टीम मध्ये जातील का नाही. जर समजा नाकातून सुटून ते पार्टिकल चुकून ट्रकीमध्ये गेले, पुन्हा ट्रकीमध्ये काय असतं म्युकसच असतो. हा लक्षात येते तुमच्या. तर साधारणतः हा जो ग्लँड्युलर एपिथेलियम असतो तर हा ग्लँड्युलर एपिथेलियम पूर्ण आपल्या नेझल चेंबर मध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये प्रेझेंट आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये प्रेझेंट आहे. तर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये ह्याचं हे फंक्शन आहे की तो ते डस्ट पार्टिकल ट्रॅप करतो आणि लंग पर्यंत जाऊ देत नाही. पुढचा पॉइंट त्यांनी सांगितलाय हा जो म्युकस आहे हे रेस्पिरेटरी सिस्टीमचं फंक्शन आहे. The mucus which is present in the digestive tract, which is present in the digestive system or digestive tract, that lubricate the inner surface of it. Lubricate inner surface. म्युकस म्हटलं की हेच फंक्शन येते. डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये लुब्रिकेशनचं तो काम करतोय. लुब्रिकेशनचा म्हणजे कसं की स्मूथनेस असतो किंवा मी नेहमीच सांगते की बैलगाडीच्या चाकामध्ये वंगण टाकतात, ब्लॅक सबस्टन्स टाकतात की गाडीचं चाक सुरळीत चालावं म्हणून. त्याला आपण लुब्रिकेट म्हणतो किंवा लुब्रिकेशन म्हणतो. तसंच हा म्युकस लुब्रिकेशनचं काम करतो की आपलं जो काही डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्याच्या आतमध्ये जी काही मुवमेंट चालू असते, फूड बोलस पुश होत असतो, तर त्याला स्लिपरी सरफेस प्रोव्हाइड करायचं काम हा डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये पण लुब्रिकेशनचं काम करत असतो हा म्युकस आणि रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये पण तो करतो. आणि तिसरं त्याचं ग्लँड्युलर एपिथेलियमचं फंक्शन आहे ते म्हणजे सिक्रिशन ऑफ एन्झाईम अँड हार्मोन. सिक्रिशन ऑफ एन्झाईम अँड हार्मोन. आत्ताच मी सांगितलं की एक्झोक्राइन ग्लँडच्या सिक्रिशनला आपण एन्झाईम म्हणतो आणि एंडोक्राइन ग्लँडच्या सिक्रिशनला आपण हार्मोन म्हणतो. मग ग्लँड्युलर एपिथेलियमचं हेही एक फंक्शन आहे की तो एन्झाईम पण सिक्रेट करतो आणि हार्मोन्स सिक्रेट करतो. लक्षात येत आहे. तर पहिलं फंक्शन मी सांगितलं इट सिक्रेट द म्युकस दॅट ट्रॅप द डस्ट पार्टिकल्स. हे फंक्शन एक्सप्लेन केलं. पुढचं सांगितलं दिस म्युकस लुब्रिकेट the inner surface of respiratory system, also the digestive system. आणि तिसरं फंक्शन आपण पाहिलं सिक्रिशन ऑफ एन्झाईम्स अँड हार्मोन. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरला आपण हे 2 टाईप सिंपल एपिथेलियमचे कंप्लीट केलेले आहेत आणि पुढच्या लेक्चरला उरलेले आपण घेऊया. ठीक आहे.